आहे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी तातडीची बैठक बोलावलेली आहे। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मनमाड, मालेगाव, येवला तालुक्यामध्ये वाढता धार्मिक तणाव याच पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। भद्रकाली परिसरातील दगडफेकीच्या घटनेचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी आज बैठकीचं आयोजन केलेलं आहे। सर्व पोलीस यंत्रणा, प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। सरकार पुरस्कृत आहे। सरकार म्हणजे महायुती हारती आहे, निवडणूक सर्वे त्यांच्या विरोधात आहे। त्यामुळे यांनी राज्यामध्ये मतांचं विभाजन करून फायदा म्हणजे यांना मृतकाच्या टाळूवरील लोणी खायचं आहे, मृतांच्या प्रेतावर पोळ्या भाजायच्या आहेत। त्यांना महाराष्ट्रात दंगली घडवून हे सरकारचं आहे। जातीवादी सरकारला दुसरं दिसणार काय? यांना वाटतंय की राज्यामध्ये अस्थिरता निर्माण होईल, त्यामध्ये आशिष शेलार जे म्हणतात सोलून काढा। अरे काय तू राजकारणी आहे की कोण आहे, गुंडा आहे, अशी भाषा वापरायला। आदरणीय पवार साहेबांनी काही दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं की हे सध्याचं जे सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं हे केव्हाही दंगली घडू शकतात। आणि काल जे नाशिक आहे, संभाजीनगर आहे, बाकी शहरामध्ये जे आपण पाहिलं तशाच पद्धतीच्या कट कारस्थान दंगली घडवण्याचं आहे का, हा प्रश्न त्यांना निर्माण झालेला आहे। कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडवलेला आहे। कायदा सुव्यवस्थेचा अतिशय वाईट परिस्थिती महाराष्ट्रामध्ये, शांत वातावरण महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे, सलोख्याचं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे, ही प्राथमिक गरज आज गृह खात्याची आहे आणि त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं। बघा असं आहे की या प्रकारची जर माहिती अनिल देशमुखांकडे की शरद पवार साहेबांकडे असणार तर त्यांनी ही पोलीस विभागाला दिली पाहिजे की कुठे कुठे काय काय दंगली होणार आहे। आणि माझं तर म्हणणं हे आहे की दंगली करणाऱ्यांना पहिले माहित असतात की दंगली कुठे होणार आहे, तर निश्चितच या सगळ्या गोष्टीची माहिती शरद पवार साहेब आणि अनिल देशमुख साहेबांनी आधीच पोलीस विभागाला दिली पाहिजे। इतके अत्याचार होत आहेत की आपण शब्दामध्ये सांगू शकत आणि बघू शकत क्लिपच्या ठिकाणी। आणि असं असताना सर्व देशवासी एकत्र झाले पाहिजेत, सर्वांनी एकत्रित मिळून त्या ठिकाणी हा निषेध केला पाहिजे, ही आपली भावना आहे। पण अशा वेळी जर काही मंडळी म्हणजे आता बघा नाशिकची दंगल असेल, संभाजीनगरचा काही प्रकार असेल, मला असं वाटतं की ही घटना आपण एका वेगळ्या नजरेतून बघितली पाहिजे आणि तिथे जातीयवाद कुठे असता कामा नये, धार्मिक कुठे त्याला सुरू देता कामा नये। आणि म्हणून या ज्या घटना घडतायत होत आहेत त्यातून कुठेही जातीय सलोखा खराब होईल, कुठेतरी तीळ निर्माण होईल असं अजिबात होता कामा नये असं मला वाटतं। कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। मला वाटतं की आतापर्यंत 6 ठिकाणचे गुन्हे दाखल झालेले आहेत, अनेक आरोपींना अटक पण करण्यात आलेली आहे आणि जे काही आरोपी फिर्यादीत नावं असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। साधारणपणे किती लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आता किती लोकांना ताब्यात घेतलेलं आहे? आता मी पेशंट्सचं प्रकृतीची पहिल्या टप्प्यामध्ये चौकशी केली, त्यांना भेट दिलेली आहे, विचारपूस केलेली आहे, तब्येत त्यांची बरी आहे। आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये याचा मी आढावा पण संपन्न त्या ठिकाणी करणार आहे।